कौटिल्यांनी फ्रॉड करण्याच्या ज्या काही पद्धती सांगितल्या होत्या ते 42 सांगितल्या होत्या, पण आता मात्र आपल्या कंपन्यांनी ती संख्या केव्हाच पार केलेली आहे. तेव्हा आपल्याला ते नॅशनलाइज केलं पाहिजे, म्हणून इन्शुरन्स करून नॅशनलाइज झाला. वाहतूक, वीज, पाणी, रेल्वेज अशा अनेक ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस प्रायव्हेटाईज करण्याचे जे काही प्रयत्न झालेले आहेत ते प्रयत्न आत्तापर्यंत बऱ्यापैकी फसलेले आहेत. श्रीमंतांवर टॅक्स लावला पाहिजे ही साधी गोष्ट सरकार करायला तयार नाही, कारण सरकार कॉर्पोरेट्सच्या तालावर नाचतं. आता एकदम आपण धाडकन जमिनीवर येणार आहोत आणि NMP विषयी बोलणार आहोत, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन. पण एकंदरीतच पब्लिक सेक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आणि पब्लिक सेक्टर हा म्हणजे चांगला आणि तो म्हणजे समाजवादी वगैरे असलं काही नाही. पब्लिक सेक्टर हा त्याच्यामध्ये दोष आहेत, त्याच्यामध्ये काही आपण सुधारणा केल्या पाहिजेत. पण पब्लिक सेक्टरमध्ये सगळ्याच वाईट वगैरे ह्याच्यातला भाग अनेक पब्लिक सेक्टरच्या उत्कृष्ट चालणाऱ्या कंपन्या आहेत. अगदी सिंगापूर एअरलाईन्स सारख्या अनेक माझ्याकडे उदाहरणं आहेत, पण आपल्याला ते डिस्कस करायला वेळ नाही. पण NMP काय, ही काय भानगड आहे? ह्याचं एक साधं कारण असं की सरकारकडे सध्या खडखडाट आहे. सरकारला पैसे हवेत, सरकारचा फिस्कल डेफिसिट वाढलेलं आहे सरकारला. आणि माझ्या मते सरकारने श्रीमंतांवर टॅक्स लावला पाहिजे ही साधी गोष्ट सरकार करायला तयार नाही, कारण सरकार कॉर्पोरेट्सच्या तालावर नाचतं, हे माझं म्हणणं आहे. आणि फक्त हे सरकार आत्ताचं नाही, 1991 सालापासून म्हणजे खरं म्हणजे त्याच्याही अगोदरपासून सरकारे नेहमी कॉर्पोरेट्सच्या तालावरच नाचत आलेलं आहे. 1991 सालानंतर ते आणखीनच जास्त जोरात तालावर नाचायला लागलं. मग ते काँग्रेसचं सरकार असो, BJPचं असो किंवा कुठल्याही इतर पक्षाचं असो, आणि ते भारतातलं असो, इंग्लंडमधलं असो किंवा अमेरिकेतलं असो, ते सगळे कॉर्पोरेट्सच्या तालावर चालणारी सरकार आहे. तसंच इथलं पण आहे. त्यामुळे कॉर्पोरेट्सवरचे कर 90% कमी 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 होत ते 30% आले, ते आता 25% आले आता तर भारतात तर. आणि आणखीन मला वाटतं काही सवलती असतील तर 20% वगैरे. त्यातलं पुन्हा कॉर्पोरेट टॅक्स कमी करून 1 लाख, 1.25 लाख का 1.5 लाख कोटी रुपये आपण पुन्हा टॅक्सच्या द्वारे त्यांना दिले. तर आता हे जे आपण नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅनमुळे 4 वर्षात आपण जे 6 लाख कोटी रुपये मिळवणार असं म्हणतोय, ते खरं म्हणजे 6 लाख कोटी प्रत्यक्ष मिळणार नाही आहेत. सोनाली रानडे नावाच्या एका मुलींनी, मी टोपण नाव घेऊन लिहिलेला लेख आहे असं मला वाटतं, त्याचं ज्याला टाईम व्हॅल्यू ऑफ मनी म्हणतात. म्हणजे आजचे 100 रुपये 5 वर्षांनी मिळणारे 100 रुपये तेवढेच नसतात, कारण पैशाची किंमत वेगळी होते वगैरे. तर टाईम व्हॅल्यू ऑफ मनीचा वापर करून तिने खूप इक्वेशन्स मांडलेले. तो लेख थोडा कॉम्प्लेक्स आहे पण जरूर वाचावा. आणि तिने सांगितल्याप्रमाणे खरे आपल्याला जे पैसे मिळते त्याची व्हॅल्यू 1.7 लाख कोटीच आहे, 6 लाख कोटी नाही हातातला. म्हणजे आपण जे कॉर्पोरेट्सनं सवलत दिली जवळपास तेवढेच पैसे आपल्याला एवढा प्रचंड धडपडाट करून मिळणार आहेत, हा त्यातला भाग आहे. जर का मिळाले तर त्यात काय काय केलं? रेल्वेज, हायवेज, एव्हिएशन, पोर्ट्स, टेलिकॉम, मायनिंग, नॅचरल गॅस अँड पेट्रोलियम, वेअरहाऊसेस, स्टेडियम्स, हे सगळं लीजवर देण्याचं, म्हणजे आम्ही मालकी सोडत नाही, लीजवर देण्याचा विचार आहे सरकारचा. त्यात PPP वगैरे, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर 15 रेल्वे स्टेशन्स आहेत, 25 एअरपोर्ट्स आहेत, 160 कोल माइन्स आहेत, 31 बंदरं आहेत, 210 मेट्रिक टन असणारे वेअरहाऊसेस आहेत, 2 नॅशनल स्टेडिया आहेत, म्हणजे स्टेडियम म्हणतात, स्टेडिया आहेत. आता पूर्वी 10 लाख 100 लाख कोटी आम्ही ह्याला अलोकेट केलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर, असं गेली 2 वर्ष खरं म्हणजे अनाऊन्समेंट झाले होते. त्याचं काय झालं? त्याचं एकदम 6 कोटीवर का आलं? त्यातले पुन्हा खरं आपल्याला मिळणारे पैसे खूप कमी आहेत, कारण आपल्याला लोक गुंतवायला किती तयार होतील हा प्रश्न आहे. कारण पूर्वीचे आपले प्रायव्हेटायझेशन जे काय सगळे हे आहेत प्रयत्न आहेत, एअर इंडिया असेल किंवा BSNL असेल, ते सगळे BPCL असेल, एअर इंडिया किंवा BPCL असेल, ते सगळे आपले यशस्वी झालेले नाही आहेत. बरं, पब्लिक प्रायव्हेट PPPचा पण आपला अनुभव भयंकर चांगला नाही. रेल्वेमध्ये सुद्धा 12 ट्रॅक्स आपण PPPनी करण्याचा प्रयत्न केला होता आणि बिड्स मागवल्या होत्या. त्यातल्या फक्त 3 ट्रॅक्ससाठी 2 बिड्स आल्या आणि त्यातल्या 2 बिड्सपैकी 1 सरकारी होती.
त्यामुळे एकंदर त्याच्यात सुद्धा लोकांना भयंकर इंटरेस्ट नाही आहे. आणि त्या सगळ्यामध्ये हे सगळं होण्यामध्ये म्हणजे एक तर पैसे किती मिळतील, किती इन्व्हेस्ट करायला लोक तयार होतील, ह्याचं कारण कस्टमर कॉन्फिडन्स कमी आहे, डिमांड कमी आहे लोकांमध्ये. म्हणजे साधी गोष्ट तुम्हाला सहज म्हणून सांगतो आकडेवारी की कस्टमर कॉन्फिडन्स 2020 साली 105 होता, तो आता 55.5 पर्यंत आलेला आहे. कपॅसिटी युटिलायझेशन जी इंडस्ट्रीचं जे ते 70% आता 55-60% आलेलं आहे किंवा खूप कमी आलेलं आहे, म्हणजे 60-65% आलेलं आहे. पण तरीसुद्धा जरी अगदी 70% कपॅसिटी युटिलायझेशन म्हणलं तरी सुद्धा अतिशय वाईट आहे ते. म्हणजे कपॅसिटी पडू नये, कशाला लोक निर्माण करतील, तर डिमांडचा खरा मुख्य प्रॉब्लेम आहे. पण आपण जे 20 लाख कोटी जे अनाऊन्स केलं होतं त्यातले खरं म्हणजे प्रत्यक्ष लोकांच्या हातात पडणारे पैसे 2-3 लाख कोटीच होते ते. त्यामुळे प्रत्यक्ष लोकांच्या हातात पैसे नसल्यामुळे डिमांड वाढत नाही आहे, त्यामुळे लोक खर्च करत नाही आहेत, त्यामुळे GDP वाढत नाही, त्यामुळे इकॉनॉमी खाली गेलेली. इकॉनॉमी खाली गेली की व्हॅल्युएशन्स खाली येतात त्याची. आणि त्यामुळे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टसुद्धा एक तर व्हॅल्यूज कमी होतात आणि कॉन्ट्रॅक्ट्स कमी हे होतात. म्हणजे काय की कॉन्ट्रॅक्ट करणं फार अवघड जातं, ते स्ट्रक्चर करणं भयंकर अवघड जातं. मग इकॉनॉमीचा संबंध नाही, एकंदर अशा तऱ्हेची कॉन्ट्रॅक्ट करायला खूप अतिशय ॲस्ट्युमेट, खूप एक्सपिरियन्स मॅनपॉवर आणि एक्सपिरियन्स मॅनेजर्स आणि लागतील ते मॅनेज करायला. मग हायवे घेतला तर हायवे घेतल्यानंतर त्याला समजा एखादा लीजवर दिला तर त्याला टोल करावा लागेल. तर त्यात प्रश्न अनेक आहेत. एक तर म्हणजे त्यामुळे किंमत वाढेल, लोकांवरती बोजा वाढेल, त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट वाढेल, विषमता वाढेल, त्यामुळे मोनोपोलीज तयार होतील लोकांचं. म्हणणं मग सरकार जेव्हा रेल्वे हायवेज आणि सगळं चालवतं ते एकतर्फीच चालवतं, त्या मोनोपोलीज नाहीत का? तर त्या मोनोपोलीज आहेत, पण त्याला इकॉनॉमिक्समध्ये नॅचरल मोनोपोलीज म्हणतात. कारण त्याची गरज असते ना. म्हणजे माझ्याच घरामध्ये दोन जण नळाने पाणी हे करतात, मी चूज करतोय असं होत नाही जनरली. किंवा कुठल्याही ह्याच्यात अशा तऱ्हेने स्पर्धा होणं ही जवळपास अवघड गोष्ट असते. किंवा संपूर्ण रेल्वेचे ट्रॅक्स 2 वेगवेगळ्या कंपन्या टाकतायत, मुंबई ते पुणे 2 वेगवेगळ्या कंपन्या टाकतायत आणि असं होत नाही. ते ट्रॅक्स एकच असतो, त्यामुळे ते सरकारी त्याला नॅचरल मोनोपोली म्हणतात. पण जेव्हा आपण प्रायव्हेटला देऊ तेव्हा ती प्रायव्हेट मोनोपोली ती फार वेगळी असते. कारण प्रायव्हेट मोनोपोली ही म्हणजे कॉर्पोरेशनला नफा हवा असतो, त्यांना सेवेत इंटरेस्ट नसतो. आज ST कानाकोपऱ्यात जाते, किती माणसं आहेत तिथे ह्याचा संबंध येत नाही. कित्येक वेळा STमध्ये माणसं कमी असतात पण तरी ST सेवा चालू असते. कारण तिथे माणसं ST जरी 20च माणसं बसलेली असतील किंवा 10च माणसं बसलेली असतील तरी त्यांना यायला मुभा हवी असते. प्रायव्हेट तिथे नफा नाही म्हणलं तिथे लाईन कट करतील. हे सगळं झालेलं आहे, ह्याचा मी अनुभव सांगणार आहे. आत्तापर्यंत फेल गेलेल्या आणि प्रायव्हेट लोकांनी न चालवलेल्या किंवा प्रायव्हेट हातात गेल्यामुळे अनेक सेवा काढून घेतलेल्या किंवा प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर त्या सेवाची दर्जा कमी झाला आणि त्यामुळे लोकांनी चिडून पुन्हा त्या सरकारी केलेल्या शेकडो उदाहरणं माझ्याकडे, शेकडो, एक नाही दोन नाही शेकडो. ही कॉन्ट्रॅक्ट्स करणं फार अवघड असतं. कारण ते कॉन्ट्रॅक्ट्स करणं, आता हायवेचं हे जर केलं की टोलला किती मला पैसे मिळतील, मग त्याचं प्रोजेक्शन करावं लागेल मॅथमॅटिकल की कारचा सेल किती वाढेल, मग या रस्त्यावरनं किती धावतील, इथे इंडस्ट्रीज किती येतील, त्यामुळे इथे मोटारी किती जास्त धावतील, त्यामुळे मग किती टोल लावावं लागेल. पूर आला तर रस्ता खराब झाला तर हे कोणी करायचं, तर फोर्स मेजरचे क्लॉजेस असतात, सरकारने करायचं त्यांनी करायचं. पण 4 वर्षाकरता लीज घेतला असेल आणि 3-3.5 वर्षांतर रस्ता खराब झाला तर प्रायव्हेट माणूस म्हणून कशा करता तो दुरुस्त करेल, कारण आता हँडओव्हर करायचं आहे परत. मग पुन्हा आपल्याला सरकारला मिळेल त्यावेळेला तो कुठल्या अवस्थेत असेल, त्याला व्हॅल्यू काय असेल का, त्यावेळेला 4 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल का 25चं करावं लागेल. म्हणजे जवळपास विकणं चाललं. मग हे खरं म्हणजे आडमार्गाने हे विकणं आहे का, हे इतक्या कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये. म्हणजे आपल्या उदाहरण म्हणून सांगतो की आपल्याकडे 8,000 रेल्वे स्टेशन्स आहेत, त्यातली 400 रेल्वे स्टेशन्स आपण या NMPमध्ये हे करणार आहोत, प्रायव्हेटाईज नाही पण लीजवर देणार आहोत चालवायला रेल्वे स्टेशन्स. मग दरवर्षी 100. आता प्रत्येक रेल्वे स्टेशनला कॉन्ट्रॅक्ट वेगळं लागेल तर किती लोक येतील, प्लॅटफॉर्म तिकीट किती ठेवायचं, काय सगळंच म्हणजे
हे सगळं करायला प्रचंड मॅनपॉवर लागेल, प्रचंड मॅनेजमेंट स्किल्स लागतील आणि कॉम्प्लेक्सिटी त्यात खूप असेल. हे लोक वारंवार सांगतात की हे करायला, आणि त्या फेल जाण्याची 2-3 कारणं आहेत. एक, इन्व्हेस्टमेंट करायला लोक तयार नाहीत. मग मी PPPचं उदाहरण दिलं अगोदर. लोक तयार नाहीत. सध्याच्या इकॉनॉमीची अवस्था अशी की किती लोक येतील, पुन्हा त्यातनं किती पैसे मिळतील आपल्याला माहीत नाही. आणि जर का आले तरी सुद्धा ती कॉन्ट्रॅक्ट्स बनवणं अतिशय कॉम्प्लेक्स असेल आणि त्यामध्ये आपण किती चांगल्या तऱ्हेने मॉनिटर करू शकू, हा एक अतिशय मोठा प्रश्न लोक त्याच्यामध्ये सांगतात. तर त्यापेक्षा मला असं वाटतं की अतिशय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की याच्यामध्ये अनेक, मी युरोपमध्ये स्कॉटलंडमध्ये पाण्याचं, आयर्लंडमध्ये मेल रेल बसेस, स्वित्झर्लंडमध्ये पब्लिक ओन स्विस रेल्वेज ही बेस्ट आहे. मी स्वतः अनेकदा ट्रॅव्हल केलेलं आहे, उत्कृष्ट, एकदाही 1 सेकंड हे होत नाही, पब्लिकली. नेदरलँड्समध्ये तर इट इज इलिगल टू प्रायव्हेटाईज वॉटर अँड एनर्जी नेटवर्क, इलिगल. स्लोवाकिया, जर्मनी, म्युनिकमध्ये 100% रिन्युएबलमध्ये पब्लिक एनर्जी वगैरे. ग्रीसमध्ये, फ्रान्समध्ये पब्लिकली ओन पोस्ट ऑफिसेस, पॅरिसमध्ये पब्लिक ओनरशिप ऑफ वॉटर. युरोपमध्ये अशी अनेक, UK चा एक्सपिरियन्स तर प्रचंड भयंकर महत्त्वाचा आहे. म्हणजे अनेक पब्लिकली ओन म्हणजे बसेसचा अनुभव आहे, रेल्वेचा अनुभव आहे, NHS हेल्थ सर्व्हिस जगातली जवळपास सगळ्यात चांगली सर्व आहे. त्याचं त्रुटी आहे आणि सरकारने मुद्दाहून काही त्रुटी निर्माण केल्या. पण बॉरिस जॉन्सन स्वतः तिथनंच बरावून आला पाहिजे. पण अमेरिकेमध्ये एक 8-10 पट त्याच्या महाग आहे हेल्थ सर्व्हिसेस, सगळ्यात वाईट प्रायव्हेटाईज झालेली. जिथे जिथे शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज प्रायव्हेटाईज झालेली आहे, तिथे तिथे जवळपास सगळ्या ठिकाणी ती महाग झालेली आहे, तिथे जवळपास सगळ्या ठिकाणी फेल गेलेली आहे. आणि हे आपल्याला ह्याची अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की हे आपण प्रायव्हेट लोकांच्या हातात दिलं तर ती सेवा सगळीकडे पोचेल का, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जसं बँक नॅशनलायझेशन नंतर सर्वदूर ती सेवा पोचली, त्यामुळे अनेक शेतकरी वाचले, त्यामुळे हरित क्रांती झाली, त्यामुळे आपण फूड मध्ये सेल्फ सफिशियंट झालो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. बँकेच्या नॅशनलायझेशन मागे खूप मोठं कारण आहे. ते लोक करतील का? आज फक्त हाऊसिंग आणि घरं आणि मोटारी यांच्याच करता बँका लोन्स देतील, बाकी सगळे खलास. म्हणजे फक्त नफ्याकरता चालणाऱ्या कॉर्पोरेट्सच्या हातात जर का आपण हे सगळं दिलं तर ते तेवढेच रेल्वे लाईन्स, तेवढंच एसटी ठेवतील, तेवढंच. हा जो सगळा भाग आहे त्यामुळे विषमता खूप वाढेल, सर्वसमावेशक डेव्हलपमेंट होणार नाही आणि त्यानंतर रोजगार फार निर्माण होणार नाही, मोनोपोलीज निर्माण होतील. हा त्यातला खूप मोठा धोका आहे आणि सेवेचा दर्जा कमी होईल. म्हणजे 45 देशात 835 का काहीतरी सेवा आहेत, त्या सेवा या परत घेण्यात आल्या प्रायव्हेटकडून पब्लिकमध्ये, हे लक्षात ठेवा. तेव्हा बेसिकली आपण या सगळ्याचा विचार करून प्रायव्हेटायझेशनचा किंवा NMPचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. पब्लिक सेक्टर म्हणजे चांगला, त्यात काहीच दोष नाहीत असं माझं मुळीच म्हणणं नाही. खरं म्हणजे पब्लिक सेक्टरमध्ये बऱ्याच सुधारणा करण्याची गरज आहे, ती लिथार्जी घालवण्याची गरज आहे. फक्त ती लिथार्जी काय येते ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, कारण कित्येक पब्लिक सेक्टरच्या संघटना खूप चांगल्या आहेत जगामध्ये, त्यामुळे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पब्लिक सेक्टरमध्ये समाजवाद हे चूकच आहे, कारण भांडवली व्यवस्थेमध्ये पब्लिक सेक्टर जो असतो तो भांडवलशाही व्यवस्थेला आणि अर्थव्यवस्थेला मदतच करत असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आत्तापर्यंत इतिहासात त्यांनी तेच केलेलं आहे. आता मी काही पब्लिक सेक्टरमध्ये सर्व्हिसेस ज्याला म्हणतात आपण, विशेषतः वाहतूक, वीज, पाणी, अशा रेल्वेज, अशा अनेक जे काही सर्व्हिसेस आहेत, त्या सर्व्हिसेस प्रायव्हेटाईज करण्याचे जे काही प्रयत्न झालेले आहेत ते प्रयत्न आत्तापर्यंत बऱ्यापैकी फसलेले आहेत, हे मला पहिल्यांदा मुख्य सांगायचं आहे. त्याच्याविषयी अतिशय चांगलं डॉक्युमेंट आहे, रिक्लेमिंग पब्लिक सर्व्हिसेस, हाऊ सिटीज अँड सिटिझन्स आर टर्निंग बॅक प्रायव्हेटायझेशन नावाचं एक चांगलं उत्कृष्ट एक पुस्तिका आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ते ॲम्स्टरडॅम आणि पॅरिसमधनं निघालेली आहे. ती ट्रान्सनॅशनल इन्स्टिट्यूट, मल्टीनॅशनल ऑब्झर्वेटरी, ऑस्ट्रियन फेडरल चेंबर ऑफ लेबर, पब्लिक सर्व्हिसेस इंटरनॅशनल, म्युनिसिपल सर्व्हिसेस प्रोजेक्ट वगैरे अशा अनेक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मिळून प्रकाशित केलेली आहे. 2017ची आहे ती, पण त्यातली सगळे आर्ग्युमेंट्स आत्ताही लागू पडतात. 1600 शहरांचं त्यांनी सर्वेक्षण केलं
आणि त्यात 1600 शहरातल्या अनेक पब्लिक सर्व्हिसेस या आयदर फसलेल्या आहेत किंवा चुकीच्या झालेल्या आहेत, तोट्यात गेलेल्या आहेत किंवा त्या लोकांना सेवा देत नाहीत की त्याचे दर वाढलेले आहेत आणि त्या लोक त्याच्या विरुद्ध आहेत. त्यातल्या 835 म्युन्सिपॅलिटीजनी ज्या ऑलरेडी प्रायव्हेटाईज केल्या होत्या, खाजगी केल्या होत्या, त्या सर्व्हिसेस पुन्हा पब्लिक केल्या ह्याची पूर्ण आकडेवारी सकट नोंद आहे त्याची. म्हणजे त्यात पाण्याच्या बाबतीत 267 आहेत, त्यात फ्रान्समधल्या 106 आहेत, अमेरिकेतल्या 65 आहेत. वेस्ट डिस्पोजल जे आहे, स्युएज असेल, इतर कचरा असेल, त्या बाबतीतल्या 31 आहेत. जर्मनीमधल्या त्यातल्या 15 आहेत. एनर्जी म्हणजे पॉवर, वीज वगैरे या बाबतीमध्ये 311 सर्व्हिसेस आहेत. त्याला जर्मनीमध्ये 264 आहेत. बाकीच्या अनेक देशात आहेत त्या. ट्रान्सपोर्ट वाहतुकीमधल्या 38 आहेत, त्यातल्या फ्रान्समध्ये 28 आहेत. शिक्षणातल्या 11 आहेत. लोकल गव्हर्नमेंटमधले 140 आहेत आणि 37 या आरोग्याच्या विषयी आहेत. या सगळ्या व्यवस्था प्रायव्हेट केलेल्या होत्या, त्या फसल्या, त्याचे रेट्स वाढले, सर्व्हिसेस त्याची सेवा कमी झाली आणि त्यामुळे ते पुन्हा पब्लिक करण्यात आल्या. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्या जगातला अनुभव काय आहे हे आपण पर्यंत लक्षात घेतले. त्यातले चॅप्टरसुद्धा म्हणजे रिम्युन्सिपॅलायझेशन इन फ्रान्स, मग फ्रान्समध्ये कुठल्या कुठल्यांचं झालं, अनेक व्यवस्थांचं कसं झालं, का झालं, लोकांनी कसं, असे चॅप्टर्स आहेत त्याच्यात. दुसरं म्हणजे अनेक देशातले, त्यामुळे जर्मनी आहे, अमेरिका आहे, फ्रान्स आहे, सगळ्या देशातलं ते त्यांनी हे केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे आपण अतिशय सिरियसली त्याच्याकडे बघितलं पाहिजे की हे का फेल गेलं. दिनेश फ्रँको म्हणून पूर्वीचे एक CSIRचे चीफ सायंटिस्ट होते. त्यांनी जुलै 2020 एक उत्कृष्ट आर्टिकल लिहिलेलं आहे. त्यांच्याही मते पब्लिक सेक्टरमध्ये काही सुधारणा केल्या पाहिजेत, पण पब्लिक सेक्टरचा केवढा मोठा भाग आहे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतिहासात आणि आत्तासुद्धा, ह्याच्याविषयी त्यांनी एक लेख लिहिला, आकडेवारी सकट लेख लिहिलेला आहे. त्यात त्यांनी ग्राफ काढून सांगितलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंगमधला ROCE म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा जो आहे तो 1991 ते 1997 पर्यंत खाजगी कंपन्यांचा सरकारी कंपन्यांपेक्षा जास्त होता. हे जरी असलं तरी 1997 ते 2011 पर्यंत त्यांनी ग्राफ काढलेला आणि तो ग्राफ बघता तो पुढेही तसाच चालू राहील. पब्लिक सेक्टरच्या युनिट्सचा ROCE हा प्रायव्हेट सेक्टरच्या युनिट्सपेक्षा जास्त आहे खरं म्हणजे. म्हणजे 2005 13 सरकारी कंपन्या विकण्याचा एक निर्णय घेतला होता. तो निर्णय शेवटी मागे घेण्यात आला. याचं कारण त्याच्यात काही अर्थ नाही हे लक्षात आलं. त्याच्यात ट्रान्झॅक्शन कॉस्ट खूप होत्या आणि तिथे ते पुढे त्या विकत घ्यायला कोणी खाजगी कंपन्या फारशा काही येईना. गुजरातमध्ये अनेक बड्या कंपन्यांना प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली कशा जमिनी जवळपास फुकटात किंवा अतिशय कमी दरात दिल्या आपल्याला माहिती आहे. तर प्रायव्हेटायझेशनमध्ये त्यांना सवलती द्यायच्या आणि नंतर मग त्यांनी बघा कॉम्पिटिशनमध्ये पुढे गेले असं सगळं जे म्हणायचं ह्याला काय अर्थ नाही. उदाहरणार्थ VSNL प्रायव्हेटाईज केलं, त्यानंतर त्या कंपनींनी प्रत्यक्ष VSNLला आपण सबळ करायला पाहिजे होतं, ते अजिबात केलं नाही. MTNLमध्येच होता, VRS घ्यायला लावली, मग सेवा कशी कमी होते, ते लोक कसे वैतागले असं म्हणून ते मग प्रायव्हेटाईज करायचं. VSNL सुद्धा प्रचंड हे केलं, ती विकली आणि त्या विकल्यानंतर जी प्रायव्हेट कंपनीनी ती सबळ करून त्याची सेवा देण्याच्या ऐवजी त्यातल्या जमिनीचीच किंमत एवढी होती की त्यांनी जेवढे पैसे दिले होते ते विकत घेण्याचे त्या जमिनीची किंमत भरमसाठ होती. तर त्या जमिनी त्यांनी वेगळ्याच कारणाकरता वापरल्या. हे जे आहे याच्या उलट चीननी काय केलेलं आहे की पुन्हा मी तेच सांगतो की चीनमध्ये दोष खूप आहेत, आपण त्याच्याविषयी बोलायला नको. मी दरवेळी चीनचं उदाहरण द्यायचं, चीनचं मी समर्थ आहे का असं मुळीच नाही. पण चीनमध्ये जे प्रायव्हेट नेहमी म्हणतो आपण मार्केटमुळे चीनला वाचवलं, एका दृष्टीने ते खरंच आहे. मी मार्केटचा समर्थकच आहे, मी स्पर्धेचाही समर्थक आहे. फक्त काही मूठभर कॅपिटलिस्ट कॉर्पोरेट्सनी आणि तेही क्रोनी कॉर्पोरेट्सनी संबंध अर्थव्यवस्थेला कंट्रोल करायचं आणि इतर 90-95% लोक नुसतं त्याच्यावर अवलंबून राहायचं, हे बरोबर नाही. चीनचं मॉडेल खूप वेगळं आहे, तर डिस्कस करायला आपल्याला वेळ लागेल. चीनच्या प्रायव्हेट कंपन्यांवरती सुद्धा सरकारचं नियंत्रण असतं, ते कसे काम करतात, काय काम करतात वगैरे. त्यात कित्येक वेळा सरकारची गुंतवणूक पण भरपूर असते, त्यामुळे ते नुसते पूर्ण प्रायव्हेट मोकाट सुटले असं नसतं चीनमध्ये. आणि चीनमध्ये तर सरकारनी, इथे तुम्ही जे उदाहरण देतोय ते बऱ्याच प्रमाणात सरकारनी जे केलेलं आहे. जगातलं 40% विंड टर्बाईन्स चीन बनवतं.
जगातले 75% सोलर पॅनल्स चीन बनवतं. जगातले 50% इलेक्ट्रिकल व्हेकल्स चीन बनवतं आणि जगातले 50% हायड्रोजन फ्युएल्ड व्हेकल्स हे चीनमध्ये बनतात. तर चीनमध्ये जे काही म्हणजे पब्लिक सेक्टर फक्त नव्हे पण सरकारनी आणि सरकारच्या प्रोत्साहनाने जे काय केलेलं आहे जगामध्ये कम्पीट करून त्यांनी पूर्ण आउटपरफॉर्म केलेलं आहे हे आपल्याला एक मॉडेल बघायला मिळेल. एक LICचं उदाहरण घेऊ आपण. 105 कोटी घालून आपण LIC चालू केली पण 2019मध्ये 21.4 लाख कोटी रुपये LICमध्ये मिळालेल्या पैशामुळे सरकारने वेगवेगळ्या प्रकल्पात गुंतवले आणि ते चांगले सगळे प्रकल्प होते. म्हणजे पब्लिक सेक्टरमुळेच उत्पादकता वाढते, त्यामुळे GDPला एक चालना मिळते. म्हणजे उत्पादकता वाढून GDPला चालना मिळणं याला एक कॅल्डॉर व्हड्रम इफेक्ट असं इकॉनॉमिक्समध्ये म्हणतात. आणि त्यामुळे पब्लिक सेक्टरचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. अर्थातच त्यात सुधारणा करायला पाहिजेत, हा भाग वेगळा. पण उठसूट सगळं पब्लिक सेक्टर विकत सुटणं हे बरोबर नाही. मला स्वतःला असं वाटतं की त्या आत्ता जे पब्लिक सेक्टर जे संबंध विक्री म्हण किंवा डिसइन्व्हेस्टमेंट म्हण किंवा मॉनिटायझेशन प्लॅन म्हणत वेगवेगळी नावं आहेत, याचं कारण आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि ते पैसे नसण्याचं एक महत्त्वाचं कारण आपण श्रीमंतांवर टॅक्स लावत नाही आहे. हे अतिशय महत्त्वाचं ही गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे. अमेरिकेमध्ये एलिझाबेथ वॉरन ही जी होती एक राष्ट्रपती उमेदवार होती, तिने सांगितलं की 2% आपण टॅक्स वाढवूया श्रीमंतांवरती आणि आपलं अनेक प्रश्न सुटतील. एक नाही दोन नाही डझनावारी बिलियनर्स पुढे आले आणि त्याला सपोर्ट केलं. तसं भारतात होणं शक्य आहे का? थोडं जरी तसा विषय काढला तरी 9 वाजता संबंध चर्चेमधले लोक आता समाजात कसं आहे, आता त्यामुळे आपली प्रगती कशी होणार नाही असं सगळं आपण उलटे त्याचे टॅक्सेस कमी केले. म्हणजे हा त्यातला जो भाग आहे तो भाग भयंकर विचित्र आहे. आता आपण अमेरिकेतले आपण अनेक गोष्टीमधले प्रायव्हेटायझेशनचे अनुभव काय आहेत हे बघू. खरं म्हणजे हे करायला खूप वेळ लागेल. मी फक्त काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. फरीद झकारिया जो आहे CNNचा तो म्हणाला की मी अगदी फ्री मार्केटचा खूप पुरस्कर्ता आहे, पण आता प्रायव्हेटायझेशन नंतर जे काही झालेलं आहे ते बघून मला त्यात कित्येक अडचणी दिसतात आणि ते करावं की नाही याच्याविषयी मला भयंकर चिंता आहे असं तो स्वतः म्हणाला. त्यातलं एक म्हणजे आरोग्य उदाहरण. अमेरिकेतलं आरोग्य सामान्यांना परवडत नाही. 42% लोक डॉक्टरकडे परवडत नाहीत म्हणून जात नाहीत किंवा औषधं किंवा उपचार घेत नाहीत. UK, कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी यांच्या सरासरी 3 ते 10 पट अमेरिकेमध्ये खर्च महाग औषधं किंवा डॉक्टरची व्हिजिट किंवा हॉस्पिटलायझेशन 3 ते 10 पट. कित्येक लोक ट्रीटमेंट करता भारतात येतात मेडिकल टुरिझम या नावाखाली. एका ट्रान्सप्लांटला $3 ते $4 मिलियन खर्च येतात. 30 ते 40 लाख डॉलर्स म्हणजे साधारण 22 कोटी रुपये वगैरे झाले. हे महत्त्वाचं आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलप्रमाणे दरवर्षी हेल्थकेअर परवडत नाही म्हणून 45,000 लोक मरतात. ह्याचा अर्थ दररोज मला वाटतं साधारण 120 लोक असतील. हे अमेरिकन स्टॅटिस्टिक्स सांगतोय. 20% लोकांना मेडिकल इन्शुरन्स परवडत नाही, 10% लोकांना मेडिकल इन्शुरन्स नाही आहे आणि अमेरिकेत मेडिकल इन्शुरन्स असणं म्हणजे मरण्यासारखंच आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यात 66% लोकांना आपण मेडिकल चिंता आहे की म्हणजे अँझायटी आहे आणि इन्शुरन्स प्रीमियम हा गेल्या दशकात 55% वाढलेला आहे. 7 जानेवारी 2020 गार्डियनमध्ये एक बातमी आली. तर 53 वर्षाची एक सुझान फिनले नावाची बाई जी वॉलमार्टमध्ये काम करत होती, ती न्यूमोनिया झाला होता, ती आजारी पडली. ती 1 दिवस उशिरा गेली. 1 दिवस उशिरा गेल्यावर तिकडनं वॉलमार्टमधनं फोन आला, तुम्ही काय आला नाहीत म्हणलं. तर दुसऱ्या दिवशी ती आली, ती गेली तशीच. आता 1 दिवस त्याला 10 वर्ष पूर्ण झाली होती सर्व्हिसेसची, तर त्याला 10 वर्षाचं पदक वगैरे मिळालं, तुम्ही काम केलं वगैरे. आणि तिला काढून टाकण्यात आलं कारण ती 1 दिवस तिने जास्त घेतला होता म्हणून. ते काढून टाकल्यानंतर त्याचा हेल्थ इन्शुरन्स पण गेला, त्याला दुसरीकडे जॉब मिळेना. शेवटी 3 महिन्यांनी ती मरण पावली. असे असंख्य लोक अमेरिकेत आहेत. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय की हा हेल्थकेअर हा जो प्रकार आहे तो प्रचंड भयानक प्रायव्हेटाईज केल्यानंतर काय होतं त्याच्या उलट अमेरिकेमध्ये NHS नॅशनल हेल्थ स्कीम जी आहे ती सर्व्हिस जी आहे
ती दर 36 तासात 10 लाख लोकांना सेवा देते. 1948 ती सुरू झाली. गरीब श्रीमंत सर्वांकरता. परवा तर बॉरिस जॉन्सन स्वतः ते NHSमुळेच वाचला कोविडमधनं, मग त्यांनी स्तुती केली वगैरे. तर त्या आता पण जी बेस्ट हेल्थकेअर सिस्टीम आहे असं 2014 साली कॉमनवेल्थच्या फंडनी डिक्लेअर केलं. 84% लोकांना इंग्लंडमधल्या NHS चांगली आहे असं वाटतं सर्व्हे केल्यानंतर. हे सगळे ऑफिशियल सर्व्हे आहेत, कित्येक गॅलपचे वगैरे असे आहेत सगळे. पण न्यूलिबरल व्यवस्थेमध्ये ते नको आहे, त्यांना सगळं प्रायव्हेटाईज करायला पाहिजे. त्यामुळे संबंध त्याच्यावर खूप दडपण की ते प्रायव्हेटाईज करावी असं सगळं ते सुरू झालं. आणि प्रायव्हेटाईज त्यांनी केल्यानं काही भाग त्यांनी प्रायव्हेटाईज केला, काही भाग आउटसोर्स केला. त्यामुळे त्याची त्याची दर्जा त्याचा खालावला. हे जे विनाकारण टेस्ट आणि विनाकारण डॉक्टरच्या व्हिजिट्स, विनाकारण औषधं हे देणं हे सुरू झालं. तर ते भारतात त्याचं मी सांगायची काही गरज नाही. भारतामध्ये एका बाजूला पंचतारांकित हॉस्पिटल आहेत, बहुतांश सगळ्या हॉस्पिटलना अतिशय कमीच रेंटमध्ये जमिनी दिलेल्या आहेत आणि तरीसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात ते चार्ज करतात. आणि बाकीच्या आरोग्य व्यवस्था मात्र भयानक अवस्थेत आहे. म्हणजे आपण GDPच्या 5% खर्च केले पाहिजे, ते 1% आपण खर्च करतो. सरकार आणि प्रायव्हेट जरी खर्च केला तरीसुद्धा आपण 3% साधारण खर्च करतो GDPच्या. बाकीचे सगळे देश 7, 8, 9 वगैरे असे टक्के करतात, ब्रिक्समधले आणि इतर प्रगत राष्ट्रसुद्धा. तर हा जो सगळा प्रकार आहे, आपल्या खिशातनं 63% लोकांना पैसे भरावे लागतात. अमेरिकेमध्ये सुद्धा इन्शुरन्स हा एक भयानक प्रकार, रॅकेट आहे हे चक्क. मग तो नफा जर का झाला तो आम्ही घेणार, तोटा झाला तर तुम्ही आम्हाला वाचवा. म्हणजे अनेक बबल्समध्ये अनेक क्रायसिसमध्ये दिसून आलेलं आहे. 2008 साली AIGला क्रायसिसमधून वाचवण्याकरता $18,000 कोटी सरकारने द्यावे लागले. तोपर्यंत AIG नुसती लुटत होती पैसे आणि लॉस झाला की सरकारकडून वाचवायचं. ऑटो कंपन्यांचं तेच झालं, बँकांचं तेच झालं. सगळीकडे नफा आम्ही घेणार, तोटा झाला की टॅक्स पेयर्सच्या पैशातनं तुम्ही आम्हाला वाचवा. आणि त्यावेळी मात्र त्यांना सरकार आठवतं पूर्ण, म्हणजे की त्यावेळी सरकार वाईट आहे असं नाही वाटत त्यांना. असा तो सगळा भाग आहे. क्लेम्समध्ये विलंब लावणं, क्लेम्स न देणं हे खाजगी इन्शुरन्समध्ये प्रमाण त्याचं भयंकर जास्त आहे. आपल्या LICमध्ये प्रमाण खूप चांगलं आहे क्लेम्सचं प्रमाण. पण तो बघ नंतर FBI प्रमाणे दरवर्षी हेल्थ इन्शुरन्स सोडून $4,000 कोटी फ्रॉड होतं दरवर्षी अमेरिकेमध्ये. त्याचा दर कुटुंबावर $400 ते $700 हा बोजा पडतो असं FBIचं म्हणणं आहे. भारतात LIC सोडून 23 लाईफ इन्शुरन्स कंपन्या, 4 पब्लिक आणि 30 प्रायव्हेट जनरल इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत. आता त्या डिसइन्व्हेस्टमेंट करायचं चाललेलं आहे. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे सरकारच्या मालकी सरकारची, पण शेअर काही पब्लिकला आपण देतो. प्रायव्हेटायझेशन म्हणजे पूर्ण विकून टाकणं, असे त्यात बारीचे फरक आहेत. फॉरेन कॅपिटल जेव्हा आलं इन्शुरन्समध्ये त्यावेळी भयंकर कॉम्पिटिशन लढून आपल्याला गिराईक मिळावं म्हणून ते नॉर्म्स हे करायचे, गिराईक हे करायचं. त्यानंतर आपल्याला मिळालेले जे पैसे असतात प्रीमियमचे ते अतिशय रिस्की ह्याच्यात गुंतवायचे. मग हाय रिवॉर्ड आणि हाय रिटर्न रिस्क अशा ह्याच्यात ते गुंतवायचे. त्यामुळे सगळं एकदम जर का बुडलं तर मात्र पुन्हा सरकार येऊन वाचवायचं, असे सगळे भाग आहेत. आणि मग क्लेम्सच्या विषयी पुन्हा मारामाऱ्या करायच्या. क्लेम्सचं जे संबंध सेटल करण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत कमी आहे प्रायव्हेटमध्ये. आणि त्यावर खूप मारामाऱ्या लिगल वगैरे असं ते बरंच भानगड होतं. LICमध्ये मात्र क्लेम्सचं प्रमाण हे 97% आहे. म्हणजे हे अतिशय चांगलं आहे. मग त्यातनं जे प्रीमियम जो मिळतो त्या प्रीमियम टू GDP हा रेशो महत्त्वाचा असतो. तो आपल्या भारतामध्ये ते प्रमाण 4.44% आहे आणि ते जगामध्ये 4% आहे. म्हणजे अमेरिकेपेक्षा वगैरे याच्यापेक्षाही प्रीमियम टू GDP रेशो जे हेल्थचं एक हे समजलं जातं हे प्रमाण, ते आपल्याकडे खूप चांगलं आहे. ह्याची हिस्ट्री खूप गमतशीर. 245 भारतीय आणि परकीय प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या होत्या आपल्याकडे 1956 साली. त्या CD देशमुखांनी, त्यावेळेचे अर्थमंत्री होते, त्यांनी त्या नॅशनलाइज केल्या आणि त्यातून 1956 साली LIC निर्माण झाली आणि 1971-72 साली जनरल इन्शुरन्स कंपनी निर्माण झाल्या. 4 झाल्या. त्या GIC सगळ्यात वरती कंट्रोलिंग होती वगैरे, त्यातला इतिहास जाऊ दे. पण त्यावेळी CD देशमुखांनी म्हटलेलं एक वाक्य फार छान आहे की कौटिल्यांनी फ्रॉड करण्याच्या ज्या काही पद्धती सांगितल्या होत्या ते 42 सांगितल्या होत्या,
पण आता मात्र आपल्या इन्शुरन्स कंपन्यांनी ती संख्या केव्हाच पार केलेली आहे. तेव्हा आपल्याला ते नॅशनलाइज केलं पाहिजे. म्हणून इन्शुरन्स खरं नॅशनलाइज झाला. कारण त्यात फ्रॉड, क्लेम्स न देणं, लोकांना फसवणं आणि अशा अनेक भानगडी होत्या. आणि म्हणूनच खरं म्हणजे इन्शुरन्स त्यांनी नॅशनलाइज केलं. तेव्हा पुन्हा आता आपण पब्लिकला, प्रायव्हेटला, कॅपिटलला वाव देतोय, फॉरेनला पण वाव देतोय. आणि त्यात कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे रिस्की इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत. आणि ते सगळं पुन्हा कशा तऱ्हेने ते उलगडतं आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. पण हा रिस्की पाथ आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. फॉरेन कंपन्या साधारण ते क्लेम ते जे प्रॉमिस करतात की आम्ही एवढं सेटल करू, एवढं करू, त्याच्या 40 ते 70% कमी लोकांना देतात असं आत्तापर्यंत आढळून आलेलं आहे. आणि ते मात्र LIC आणि इतर बाबतीत ते फारच जास्त चांगले. एवढं करून LICने आत्तापर्यंत बराच प्रॉफिट मिळवलेलं. एवढं करून LICने खूप लोकांना एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे. एवढं करून LICने भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याकरता खूप प्रयत्न केले. याचा LICमध्ये दोष नाहीत का? आहेत दोष, पण त्याला उत्तर म्हणजे लगेच प्रायव्हेटाईज करा आणि ही अशा तऱ्हेची फ्रॉड्युलंट म्हणताना नाही, पण विचित्र तऱ्हेने कसंही करा पण प्रायव्हेटाईज करा, हे त्याला उत्तर आहे असं मला वाटत नाही. पाण्याची तर गोष्ट भयंकर एक शोकांतिकच आहे. पाणी हे इतकं प्रचंड महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे जागतिक संघटनांनी सांगितलेलं आहे की 2050 पर्यंत 2/3 लोकांना पिण्याचं पाणी, शुद्ध पाणी मिळेल की याची शंका आहे. जलयुद्ध म्हणजे पाण्यावरनं देशांमधल्या मारामाऱ्या, देशातल्या प्रांतातल्या मारामाऱ्या इतकं भयंकर आहे. आज 200 कोटी लोक अपुरं किंवा अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे हे मरतात जगामध्ये. आणि 83 लाख लोक, 200 कोटी लोकांना अशुद्ध पाणी मिळतं, पण त्यातले 83 लाख लोक प्रदूषणामुळे आणि 34 लाख लोक अशुद्ध पाण्यामुळे दरवर्षी मरतात. हे लक्षात ठेवलं. आणि 4.85 लाख त्यातल्या अपुऱ्या पाण्यामुळे, अशुद्ध पाण्यामुळे झालेल्या डायरियामुळे मरतात. पण त्यात फूड अँड वॉटर या संस्थेप्रमाणे खाजगी पाणी हे 80% महाग आहे. आणि सुएजच्या ज्या सर्व्हिसेस आहेत म्हणजे महिला हे करणाऱ्या, त्या 100% जास्त महाग आहेत खाजगी सरकारीपेक्षा. तरीसुद्धा लोक खाजगीकरण करा असं म्हणतात. कारण खाजगीकरण केलं तर दर तर वाढतात, नोकऱ्या कमी होतात, आणि तरीसुद्धा खाजगीकरण करा. एक तर कंपनी 0.01 पेनीला पर गॅलनला एक पाणी विकत घेते आणि ते पर गॅलन $10 विकत देते. पण खाजगीकरण फक्त बाटलीबंद पाण्याचंच असायला भाग नाही, पाण्याच्या व्यवस्था ज्या आहेत त्यांच्याविषयी सुद्धा. आणि सगळं खाजगीकरण फसलेलं आहे. माझ्याकडे आत्ता 54 देशांची यादी आहे जिथे खाजगीकरण फसलेलं आहे आणि तिथे कित्येक वेळा त्यांना पुन्हा ते पब्लिक करावं लागलेलं आहे किंवा त्याच्याविरुद्ध चळवळी चालू आहेत. लोकांनी आवाज उठवला आहे, आम्हाला रेट वाढलेला आहे, दर्जा कमी झालेला आहे, असं सगळं. त्या देशांमध्ये अर्जेंटिना, बोलिव्हिया, कॅनडा, चिले, इक्वेडॉर, कोलंबिया, फ्रान्स, घाना, जर्मनी, हंगरी, भारत, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया, माली, फिलिपिन्स वगैरे अशी सगळे अनेक, अमेरिका आहे, उरुग्वे, व्हिएतनाम, अनेक देश त्याच्यामध्ये आहेत की ज्या देशांमध्ये पाणी, तरीसुद्धा पाण्यासारखी गोष्ट ही प्रायव्हेट असू शकते. म्हणजे पाणी, हवा आहे असं नैसर्गिक आहे, तर सगळ्यांच्या मालकीचं असलं पाहिजे. पण त्याच्यावरसुद्धा आपण आता प्रायव्हेटायझेशन हे इंग्लंडमध्ये 1989 प्रायव्हेटाईज केलं आणि ते 9 प्रायव्हेट कंपन्यांना ते पाणी मॅनेज करण्याकरता दिलं. आणि ते तिथे दर जे ते 40% वाढलं आणि 67% त्याला विरोध आहे. पाण्याच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी त्या शेअर होल्डर्सना दरवर्षी 1.8 बिलियन पाऊंड्स मिळतात. म्हणजे हा त्यातला हायेस्ट पेड जो आहे त्या 70 मिलियन मिळतात. आणि त्यातल्या 6 कंपन्यांनी कर चुकवलेला आहे. ही त्यांची त्यांचा इतिहास आहे. पाण्यामुळे भ्रष्टाचार, बेक्टेलचं प्रकरण उघडकीला आलं, हे तर खूप न्यू ऑर्लिन्समध्ये पण तसंच झालं. जॉब लॉसेस हे तर खूपच झालं. इंग्लंडमध्ये 10,000 गेले. अनेक लोकांचे जॉब्स कसे गेले पाण्याच्या ह्याच्यात त्याची अनेक उदाहरणं आहेत. रेट्स कसे वाढले ते इलिनॉयमध्ये 204% कसं वाढले. आणि इंग्लंड आणि वेल्समध्ये 102% कसे वाढले. आणि हा जो ज्यांना पाणी मिळत नाही खाजगीकरणानंतर अशांची संख्या 200% वाढली.
डेव्हलप वर्ल्डमध्ये सुद्धा खूपच त्याचं प्रमाण आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा रेट 400% वाढले, कॉलराची साथ आली वगैरे, असं सगळं खूपच त्याच्यामध्ये एक भानगड आहे. त्यामुळे वॉटर प्रायव्हेटायझेशन हा एक अतिशय एक काळिमा लावणारा प्रकार आहे. भारतात सुद्धा 1990च्या अगोदर फार नव्हतं. 90 नंतर खाजगीकरणाला जोश धरला, पण 2000 नंतर त्याने आणखीनच जास्त वेग पकडला. 2002मध्ये नॅशनल वॉटर पॉलिसी मिळाली आणि त्यामध्ये प्रायव्हेटायझेशन सुरू झालं. 10 वर्षात 300हून जास्त प्रकल्प हे निर्माण झाले. अनेक फसले, अनेकात चिकार विलंब झाला, अनेकात भ्रष्टाचार झाला, त्यात आपण आता शिरायला नको. पण त्या 300हून जास्त जे प्रकल्प झाले, महाराष्ट्रात 48, कर्नाटकात 26, असं सगळं त्याचं स्टॅटिस्टिक्स आहे. पण जस्को नावाची एक मोठा त्यातला प्रकल्प होता. तो म्हैसूर, भोपाळ, ग्वालेर, कलकत्ता सगळ्या ठिकाणी पाणी सप्लाय करण्याचा प्रोजेक्ट होता. तो प्रोजेक्ट बऱ्याच ठिकाणी फसला. म्हैसूरमध्ये त्याला 7 कोटी दंडही झाला. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा पाण्याचा अशाच तऱ्हेने एक मोठा घोटाळा निर्माण झालेला आहे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये असंच आहे. ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेटाईज केलं तर पहिल्यांदा रेट्स वाढतात, जिथे त्यांना नफा नाही ते सगळे ते कमी होतात रूट्स. तर एसटी, बसेस, रेल्वे सगळी जिथे नाही तिथे ते लगेच बंद होतील आणि त्यामुळे सेवा म्हणजे त्याला सेवेचा दर्जा हा कमी. एक लक्षात ठेवलं की पब्लिक सेक्टरचा हेतूच मुळे वेगळा प्रायव्हेट सेक्टरपेक्षा. हा नुसता नफा मिळवायचा, जसं बँकेमध्ये लोन्स द्यायची ती फक्त मध्यम वर्गाला आणि घराकरता मोटारीकरता नफा त्यातनं मिळवायचा आणि शेअर मार्केटमध्ये आपली प्राईस वाढवायची. हाच जर का उद्देश असता तर बँकांचं नॅशनलायझेशन करण्याची गरजच नव्हती. पण मग शेतकऱ्यापर्यंत, लोअर मिडल क्लासपर्यंत, स्मॉल अँड मीडियम उद्योगांपर्यंत, मायक्रोपर्यंत आपल्याला पोहोचणंच शक्य झालं नसतं. उद्देशच वेगळा आहे. उद्देश फक्त नफा मिळवायचा नाही आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांना नफा मिळत नाही, त्यांना नफा मिळत नाही, बघा त्या कशा अकार्यक्षम आहेत, या म्हणण्याला काय अर्थ नाही. त्या अकार्यक्षम काही प्रमाणात आहेत, ते मी अनेकदा सांगितले वारंवार. ते सुधारलं पाहिजे, पण त्यांचा हेतू वेगळा आहे हे आपण लक्षात ठेवलं. तर हेतू हा कसंही करून नफा वाढवा आणि शेअर प्राईस वाढवा हा नाही आहे. वाहतुकीत तसंच आहे. वाहतुकीत खाजगीकरण झालं. अमेरिकेत तर काय म्हणजे जनरल मोटर्स आणि इथं मोटर कंपन्यांमुळे कॅलिफोर्नियामधले जे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम होती ती उघडून टाकण्यात आली, कारण ते मोटरने खपणार नाहीत म्हणून. तर तो एक भयंकर अमेरिकेतला इतिहास आहे. आणि खाजगीकरण सुरू झालं तर मोटारीशिवाय लोकांना जाता येत नाही. पण अनेक लोकांकडे मोटर आहे ना, 10% लोकांकडे अमेरिकेत मोटारी नाहीत आणि कित्येक लोकांना नवीन मोटार परवडत नाही. लोक 10-15 वर्ष जुन्या मोटारी चालवतात, तर केव्हा मोडतील तर माहीत नाही. आणि या सगळ्या ठिकाणी जेव्हा खाजगी त्यांनी ट्रान्सपोर्टेशन सुरू केलं तर 37% रूट्स कमी केले आणि तिथे नफा कमी होता म्हणून. लोकांचे पगार कमी केले. ड्रायव्हर्स तिथे आठवड्याला 100 तास काम करायला लागले. असं अनेक आहे. पार्किंग सुद्धा जिथे अमेरिकेत पार्किंग गेलं की लगेच तिथे आपल्याला तिकीट मिळतं आणि तिथे पैसे द्यावे लागतात. ते त्यांनी प्रायव्हेटाईज केलेलं होतं. ते प्रायव्हेटाईज केल्यानंतर पार्किंगचे रेट डबल झाले सगळीकडे. अनेक युरोप आणि अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी. तर असं जे काही सगळं आहे प्रकार तो प्रचंड भयंकर. इंग्लंडमध्ये 30 वर्षापूर्वी बसचं खाजगीकरण करण्यात आलं आणि गो अहेड, अरायव्हा, स्टेज कोच, फर्स्ट ग्रुप आणि नॅशनल एक्सप्रेस अशा 5 कंपन्यांना त्याची कॉन्ट्रॅक्ट मिळाली. तिथे दर वाढले, रूट्स कमी झाले आणि 56% खेड्यांमध्ये किंवा इतर लहान लहान ठिकाणी ज्या जात होते रूट्स सगळे बंद झाले. त्यामुळे लोकांची गैरसोय ही प्रचंड. त्याच्या उलट जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये अतिशय सक्षम आहे. सरकारी व्यवस्था आहे. मी स्वतः स्वित्झर्लंडमध्ये प्रवास केलेला आहे ट्रेनमधनं, इथं अनेक ठिकाणी आणि जर्मनीमधनं सुद्धा. अप्रतिम आहे व्यवस्था तिथे. म्हणजे सरकारी म्हणजे सगळं वाईट असतं वगैरे असं काही नाही आहे. रेल्वेजमध्ये हे झालं बसचं. रेल्वेजमध्ये सुद्धा ब्रिटिशमध्ये 1994 ते 97मध्ये ब्रिटिश रेल ही तुकडे करण्यात आले आणि ते अनेक प्रायव्हेट लोकांना ते देण्यात आले आणि त्यावेळेला सरासरी भाडं 23.5% वाढलं. म्हणजे पगार ज्या रेटने वाढला त्याच्या दुप्पट रेटने रेल्वेचं भाडं वाचलं. ते पब्लिक जर का केलं तर 100 कोटी पाऊंड वाचतील दर वर्षाला. आणि 64% हे तिथे विरुद्ध आहेत त्याच्या. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन 94% ते घटलेलं आहे. एनर्जी म्हणजे पॉवरच्या सेक्टरमध्ये तेच आहे. वीज वगैरे अनेक बाबतीत त्या प्रायव्हेटायझेशननंतर रेट्स वाढले, दर्जा कमी झाला आणि तो सगळीकडे पोचणं कमी झालं आणि
इनइक्वॅलिटी वाढली, विषमता वाढली, नोकऱ्या गेल्या, हे सगळीकडे आहे. थोडक्यात म्हणजे प्रायव्हेटायझेशन सगळं पूर्ण त्यांचं ध्येयच वेगळं असतं. म्हणजे त्याचे फेल गेलेले आणि लोकांचे हे ते असं तर अनेक देश आहेत की ज्या ठिकाणी युगांडा आहे, घाना, निकारागुआ, नायजेरिया, माझ्याकडे लिस्ट आहे अनेक ठिकाणी जिथे पॉवरचं खाजगीकरण केलं आणि त्यामुळे लोकांचे प्रचंड हे झाले. आपल्याकडे सुद्धा माहिती आहे, पहिल्यांदा सरकारी वीज होती, त्यानंतर प्रायव्हेट विजेची बिलं केवढी प्रचंड येतात, आपल्याला ते सगळं माहिती आहे. त्यामध्ये भ्रष्टाचारसुद्धा खूप आहे. तर हा बँकिंगचं तसं मी बँकिंगचं मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की बँकिंगचं खाजगीकरण झाल्यानंतर त्या बँकांनी संपूर्ण शेतकरी मायक्रो यांना कर्ज देणं हे बंद केलं. खेड्यातल्या अनेक शाखा बंद होऊन शहरात आल्या आणि त्या शहरात आल्यानंतर त्यांनी कर्ज फक्त उच्च मध्यम वर्गाला द्यायला सुरुवात केली. त्यात पुन्हा भ्रष्टाचार आणि NPAs कसे झाले आपल्याला माहिती आहे. म्हणजे अनेक बडे उद्योग त्यांनी कर्ज दिली, ते NPAs म्हणजे पुन्हा त्याचा बोजा पुन्हा सामान्य माणसावर पडतो. तर हा जो सगळा प्रकार आहे तो प्रकार भयंकर आहे. म्हणजे सिटी बँकेचा सुद्धा 1812 साली सुरू झाली, 1998 साली ती मर्ज झाली आणि सिटी ग्रुप ती फॉर्म झाली, सिटी बँकेची सिटी ग्रुप झाली. पण त्यानंतर त्यांना तोटा सुरुवात झाली 2006च्या नंतर. 2008 साली $130 बिलियन हे राईट ऑफ करावे लागले. राईट ऑफ केलं म्हणजे टॅक्स पेअर्सने पैसे भरले, तर त्याच्यात $45 बिलियन हे इंजेक्ट करावे लागले त्या कंपनीमध्ये. म्हणजे नफा झाला तर आमचा, तोटा झाला तर सगळ्यांनी वाचवायचं, अशी जी पद्धत आहे. वॉशिंग्टन म्युच्युअल बँक तसंच झालं, 111 वर्षानंतर बुडली वगैरे असं सगळं. तर असं त्याचं सगळं इतकं स्टॅटिस्टिक्स आहे या सगळ्या ह्याचं. तर मला स्वतःला असं वाटतं की अगदी शेवटला रिमार्क असा की खाजगीकरण करावं की नाही. तर मला असं वाटतं ते खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेट लोकांनी काय चालवावं, तर कमॉडिटीज ज्या आहेत सगळ्या, म्हणजे सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे TV असेल आणि मोबाईल असतील आणि टेबलं खुर्च्या असतील, आपण जे सबंध मार्केटमध्ये ज्या वस्तू त्या सगळ्या प्रायव्हेट कंपन्यांनी चालवायचं असं मला वाटतं. त्या प्रायव्हेट की नाही मला माहीत नाही, पण कॉर्पोरेशनने चालवायचं. त्याच्यावरती खरं म्हणजे कंट्रोल हा संबंध जनतेचा असला पाहिजे असं मला वाटतं. पण एक वेळ ते आपण सोडून देऊ, तर जरी कॉर्पोरेशन्सने चालवल्या पण त्याच्यात खूप स्पर्धा असावी आणि मार्केट ही चांगली गोष्ट आहे, त्याच्यात प्राईस डिस्कव्हरी होते. त्यामुळे मी स्पर्धा असणं किंवा प्रायव्हेट लोकांनी गोष्टी चालवणं ह्याला माझा विरोध नाही. मला फक्त या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या जर का त्यांचं खाजगीकरण केलं तर त्यांचा दर्जा कमी होतो, त्याच्या किमती वाढतात, कित्येक रूट्स किंवा कित्येक गोष्टी तिथे पोचणं लोकांपर्यंत ते कमी होतं, त्यात नोकऱ्या जातात. तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण पावलं उचलली पाहिजेत. याचा सरसकट खाजगीकरणाला विरोध किंवा सरसकट प्रायव्हेटायझेशनला विरोध आणि पब्लिक सेक्टर कसा चांगला ह्याचा उदो करायचा असा ह्याचा उद्देश नाही. पण हे करताना आपण अतिशय सावधपणे पावलं उचलली पाहिजेत हे सांगण्याकरता हा खटाटोप आहे. धन्यवाद.